दोन वाघ आहेत माझे. या दोन वाघांपैकी एक वाघ म्हणजेच ओमराजे निंबाळकर हे उद्धव सेना गटाला सोड चिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या सेना गटामध्ये सामील झालेले आहेत. ओमराजे निंबाळकर जे आहेत त्यांच्या काही क्लिप्स मी तुम्हाला दाखवणार आहे, एक सलग त्या जरूर बघा. बाण चोरीला गेलाय, रावणानं सुद्धा बाण उचलायचा प्रयत्न केला, बोकांडी घेऊन पडला होता. आता हे महाशय खासदार ओमराजे निंबाळकर जे आहेत, आता हे चोरलेला बाण उचलणार आहेत आणि हा चोरलेला बाण यांच्या बोकांडी पडते की नाही हे आपण बघितलंच पाहिजे. पुढचा व्हिडिओ बघा. भाई और बहनों, ना खाऊंगा ना खाने दूंगा, जो सबसे ज्यादा खाएगा उसको ईडी की नोटिस देके भाजप में लूंगा. हे ओमराजे निंबाळकर जेव्हा भाजपाची नीती सांगतात तेव्हा ते काय म्हणतात तर न खाऊंगा न खाणे दूंगा अशा पद्धतीची यांची नीती आहे आणि ईडीची नोटीस पाठवल्यानंतर ते भाजपमध्ये घेतात. आज मला असं वाटतं की ओमराजे निंबाळकर यांना भरभक्कम अशी रक्कम देऊन, आता तिकडे चर्चा तर चालू आहे की 100 कोटी रुपये दिलेत, आता ह्याच्यात किती तथ्य हे मला माहित नाही, परंतु ईडीची तर नोटीस नाही, परंतु मोठा आकडा देऊन मात्र तुम्हाला भाजपमध्ये घेतल्याचं हे स्पष्ट दिसतंय. कारण मला मानणारा मी मान. त्या दिवशी बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली. एकदा विधानसभेत आमदार, परत 2 वेळेस देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेत खासदार म्हणून काम करणं, मला वाटतं ही केवळ त्यांच्यामुळे झाले. आणि त्यांना आज सोडायचं काय कारण आहे? आपल्या स्वार्थासाठी की मला काहीतरी मिळतंय, मला पोझिशन मिळेल, मला पैसे मिळतील, ह्या भावनेसाठी सोडून लोकांची नजर मी मिळवू शकत नाही. पण की पैसा पाणी धन दौलत ह्या सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत आणि यासाठी मी माझी निष्ठा विकू शकत नाही आणि जर विकलीच तर मी लोकांची नजर मिळवू शकत नाही. आता तुम्ही नजर मिळवायचे काय तर तुम्ही लोकांमध्ये उभं राहण्याच्या लायकी सुद्धा नाही राहिलात, कारण तुम्ही निष्ठा विकून विष्ठा खाणारी लोक आहेत हे सगळ्या जगाला समजलेलं आहे, महाराष्ट्राला समजलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा तुम्हाला खासदार बनण्याची तुमच्या वेळ येणार नाही हे मात्र नक्कीच.